नमस्कार मंडळी, मी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज आपण गौरी गणपती विशेष मस्त असा खुसखुशीत पदार्थ बघणार आहोत। तर इथे मी 1 कप मैदा घेतलेला आहे। आता 1 कप मैदा आहे तर 2 चमचे मी इथे कडकडीत तुपाचं मोहन घातलेलं आहे। आपण पोहे खायचा जो चमचा असतो का त्या चमच्याने आता याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे पिठाला आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि आपल्याला पिठाच्या कणाकणाला हे ते तुपाचं मोहन आहे का ते लावून घ्यायचं आहे। तर अशी पिठाची मूठ वळली पाहिजे आणि नंतर आपल्याला याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। एकदम असा घट्टही नाही आणि एकदम पातळही नाही, आपल्याला घट्टसर याचा गोळा मळून घ्यायचा आहे। तर मऊ असा घट्टसर गोळा मी इथे मळून घेतलेला आहे। आता आपण 10 मिनिटं झाकून ठेवूयात, तर आपण सारण करूयात। तर मस्त चविष्ट असं आपल्याला हे सारण बनवायचं आहे। तर मी इथे 2 चमचे तूप घालून घेतलेला आहे पोहे खायचा आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। तर एवढ्या मिश्रणासाठी मी हे परफेक्ट एवढं सारण बनवत आहे। तर आता रवा भाजलेला आहे। ज्या वाटीने अर्धी वाटी रवा घेतला होता का त्याच वाटीने सुकं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी। तर ते पण या रव्यामध्ये भाजून घ्यायचं आहे। आता इथे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, काजू बदाम आणि मनुके, हे पण छान असे याच्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत। तर आता गॅस बंद करायचा आणि आता याच्यामध्ये आपल्याला 2 पोहे खायचे चमचे मिल्क पावडर घालायचं आहे। तर गॅस बंद करा आणि नंतर मिल्क पावडर घाला आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या, कारण आपलं मिश्रण गरमच आहे। तर आता हे मिश्रण आपण थंड करून घेऊयात। तर इथे मी 2 चमचे तूप आणि 2 चमचे मैदा घेतलेला आहे, मी 2 चमचे। याला छान असं फेटून घ्यायचं आहे, व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने। एकदम त्याचं क्रीमी असं टेक्स्चर आलं पाहिजे। आता आपण पिठाचा गोळा घेऊयात आणि व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे त्याची एक अशी लाटी तयार करून घ्यायची आहे आणि त्याचे कट करून घ्यायचे आहेत। तर आपल्याला याचे पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। तर इथे मी 5 गोळे असे तयार करून घेतलेले आहेत। तर एक साधारण मीडियम चपातीच्या साईजचे मी हे गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला ह्याच्यात चपात्या लाटून घ्यायच्या आहेत। मी चपात्या 5ही लाटून घेतलेल्या आहेत आणि आपण जो साठा तयार करून घेतलेला होता का तो याच्यावर पसरवून घेऊयात। तर व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने सर्व बाजूने आपल्याला हा साठा पसरवून घ्यायचा आहे आणि नंतर दुसरी चपाती टाकायची आणि पुन्हा त्याच्यावर साठा पसरवून घ्यायचा आहे। थोडंसं सुकं मैदा भरभरून घ्यायचा आहे आणि दुसरी चपाती टाकायची, पुन्हा साठा लावून घ्यायचा। असं करत करत आपल्याला 5ही चपात्यांना साठा लावून घ्यायचा आहे, व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने, आणि थोडं थोडं मैदा भरभरून घ्यायचा आहे। आणि सारणामध्ये तुम्ही मिल्क पावडर नक्की टाका, मिल्क पावडरमुळे एकदम अशी चविष्ट त्याला चव येते, एकदम खव्या माव्यासारखी। तर नक्की मिल्क पावडरचा तुम्ही वापर करा आणि व्हिडिओमध्ये दाखवत आहे का त्या पद्धतीने चपातीचा रोल तयार करून घ्या। आता आपण या रोलचे पुन्हा याचे कट तयार करून घेऊयात, जेणेकरून आपल्याला याची एक पारी भेटेल आणि आपल्याला त्याची करंजी मोदक बनवता येतील। तर तुम्ही ह्याच्या करंजा किंवा मोदक दोन्ही पण बनवू शकता, नाहीतर नुसत्या करंजा बनवा। आता गौरी गणपती आलेले आहेत तर त्यासाठी आपण वेगवेगळे पदार्थ तयार करतो। तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा, एकदम सोपी पद्धत आहे आणि एकदम चविष्ट असे हे मोदक होतात। तर आता हे मी जे सारण तयार करून घेतलं होतं का त्याच्यामध्ये पाऊण वाटी मी इथे पिठी साखर घेतलेली आहे, अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे, कारण सारण पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला पिठी साखर घालायची आहे। हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला आपण जे लाट्या तयार करून घेतल्या का त्याची आपल्याला एक पुरी लाटून घ्यायची आहे। तर व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने लाटून घ्या आणि आपल्याला ह्याच्यामध्ये सारण भरून याची करंजी तयार करायची। तर मी इथे करंजी तयार केलेल्या आहेत काही आणि काही मोदक केलेले आहेत। तर 1 कप आपल्या मैद्यामध्ये माझ्या 12 करंज्या आणि 9 मोदक असं झालं होतं। तर मोदक मी मोदक पण छान असे मोठ्या आकाराचे केले, ते एकदम छोट्या पण नाही आणि एकदम जास्त मोठ्या पण नाही, मीडियम आकाराच्या, आणि करंज्या पण ह्या साईजच्या केल्या। तर माझ्या ह्या मस्त 12 करंज्या आणि 9 मोदक असे झालते। तर एवढ्या प्रमाणामध्ये एवढं परफेक्ट असं होतं। तर आता आपण मोदक तयार करून घेऊयात। तर अशी पारी तयार करून घ्यायची आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने कळ्या तयार करून घ्यायच्या, सारण भरून घ्यायचं आहे आणि त्याचा मोदक आपल्याला बंद करून घ्यायचा आहे। तर एकदम मस्त कळीदार हे मोदक तयार होतात आणि चवीला तर एकदम भन्नाट, एकदम खुसखुशीत हे मोदक तयार होतात आणि करंज्या पण तशाच खुसखुशीत होतात। नक्की तुम्ही गौरी गणपतीला या पद्धतीने मोदक करंज्या करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील, घरच्यांना पण सगळ्यांनाच आवडतील आणि आपले गणपती बाप्पा, आपली गौराई पण खुश होतील। तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा। तर मी तुम्हाला पुन्हा एक मोदक भरून दाखवते। एकदम परफेक्ट आपलं सारण झालेलं आहे। सारण तर एकदम चविष्ट, एकदम मस्त असं झालं। तुम्ही ह्या पद्धतीने सारण पण नक्की करून बघा, एकदम
मस्त चवीला भन्नाट असं हे सारण तयार झालं आणि तेवढेच मस्त खुसखुशीत आपले हे मोदक करंज्या झालत्या. नक्की करून बघा. तर आता हा मोदक पण तयार करून घेतलेला आहे. आता लगेच तळून घेऊयात. तर मी इथे तेल तापलेलं आहे. आता आपल्याला गॅस कमी करायचा आणि हे मोदक छान असे तळून घ्यायचे आहेत. आपल्याला हे कमी गॅसवर मोदक तळून घ्यायचे तर जेणेकरून ते एकदम आतपर्यंत खुसखुशीत असे तळल्या जातील. तुम्ही जर मोठ्या गॅसवर तळसाल तर आतून कच्चेच राहतील आणि वरतून त्याला रंग बदलला जाईल आणि एकदम खुसखुशीत पण होणार नाहीत. त्यासाठी आपल्याला हे मोदक तेल तापल्यानंतर गॅस कमी करायचा आणि नंतर मोदक तळून घ्यायचे आहेत आपल्याला. तर बघू शकता मस्त रंग आलेला आहे मोदकाला. आपण आता हे मोदक काढून घेऊयात आणि त्या ह्याच्यामध्येच मी करंज्या पण छान अशा तळून घेतलेल्या आहेत. तर मी तुम्हाला करंज्या पण दाखवते तळून. तर रंग बघू शकता मोदकाचा आणि एकदम म्हणजे काय खूपच असे खुसखुशीत आपले हे मोदक तयार झाले होते. तुम्ही ह्या पद्धतीने मोदक नक्कीच करून बघा. तर आता करंज्या पण ह्याच्यामध्ये तळून घेऊयात. आता मी गॅस कमीच केलेला आहे. तेल चांगलं तापलेलं आहे आणि गॅस कमी करायचा आणि ह्या करंज्या छान कमी गॅसवर कमी आचेवर आपल्याला ह्या करंज्या ज्या आहेत का तळून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्या एकदम खुसखुशीत होतील, आतपर्यंत छान अशा तळल्या जातील आणि चवीला पण एकदम छान अशा लागल्या पाहिजेत आता. तर आता आपण याला रंग छान येईपर्यंत ह्या करंज्या छान अशा तळून घेऊयात. तर गौरी गणपतीसाठी आपण वेगवेगळे पदार्थ करतो. तर तुम्हाला आणखीन कोणते पदार्थ आवडत असतील, बनवायचे असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी माझ्या पद्धतीने तुम्हाला नक्कीच एकदम सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करेल आणि बनवून पण दाखवीन. तर आता आपण ही करंज्या पण छान अशा तळून झालेल्या आहेत. आता राहिलेल्या पण ह्या पद्धतीनेच तळून घेऊयात. तर बघू शकता 1 कपभर मैद्यामध्येच आपल्या भरपूर करंज्या आणि मोदक तयार झालेले आहेत. तर मोदक तुम्हाला कमी दिसत असतील कारण मोदक खाल्ले आमचे त्याच्यामुळे थोडे कमी झाले. तर मस्त असे आपले हे मोदक तयार आहेत करंज्या. तर नक्की गणपती बाप्पासाठी गौराईसाठी हे मोदक करंज्या तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.